नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत करतो। लॉर्ड्सच्या बाहेरून बोलतोय। आत्ता पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पण तुम्ही मला विचाराल ना कसा वाटला आजचा खेळ, तर एक लॉर्ड्सला यायचा आनंद सोडला तर आजचा खेळ एका शब्दात सांगायचं म्हणजे कंटाळवाणा एवढाच होता। म्हणजे दुसऱ्या सेशनमध्ये बिटवीन लंच अँड टी इंग्लंडने म्हणजे ऑली पोप आणि जो रूटने फक्त 70 रन्स काढल्या। त्यातले सलग 28 बॉल ते डॉट होते। म्हणजे मी इथे बाहेर बघत होतो, लोक स्टेडियम सोडून बाहेर बियर प्यायलाच जास्ती गर्दी होती, कारण आज इथे प्रचंड गरम आहे। म्हणजे 32 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं दुपारच्या वेळेला। आम्हाला मीडिया सेंटरमध्ये कळत नाही, AC असल्यामुळे सूट बूट घालून आम्ही सगळे बसू शकतो, पण बाहेर प्रेक्षकांची हालत खरंच कठीण होती। अर्थात ब्रिटिश लोकांना उन्हाळा आवडतो, पण त्यांनी उन्हाळा जास्ती एन्जॉय केला क्रिकेट एन्जॉय करण्यापेक्षा, कारण क्रिकेट आजचं हे एन्जॉय करण्यासारखं नव्हतं। म्हणजे इंग्लंडने बॅसबॉल क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली का, हा एक मला वाटतं मोठा विषय असेल आजची त्यांची फलंदाजी बघता, कारण त्यांनी 3च्या ॲव्हरेजने फक्त 251 रन केले, बरोबर। तर बॅसबॉल क्रिकेट आपण पहिले 2 मॅच बघितलं, आणि मी म्हणेन की जसा अभ्यास एका परीक्षेला हवा असतो पण दुसऱ्या पेपरकरता करतो, तसा इंग्लंडने एजबॅस्टनच्या सेकंड इनिंगमध्ये अशी बॅटिंग केली असती ना तर ते मॅच वाचवू शकले असते, पण तेव्हा त्यांनी केली नाही। आज त्यांनी केली। पिचमध्ये काही दम दिसत नाही। पहिल्या तासामध्ये वाटलं होतं की फास्ट बॉलर्सना ट्रेडिशनली लॉर्ड्सची विकेट मदत करेल, म्हणजे विशेषतः स्लोपचा फायदा घेऊन करतात बॉलिंग ते, पण अजिबात मुवमेंट नव्हती। म्हणजे परवापर्यंत थोडंसं तरी त्याच्यावर हिरवं गवत दिसत होतं, आता ते पूर्ण चकोट केलेलं आहे त्या पिचचं, त्यामुळे त्याच्यातलं रोलिंग करून करून मॉइश्चर बाहेर काढलं आहे। त्यामुळे पिचमध्ये काहीही नाही आहे। पहिल्या तासात इथे लॉर्ड्सला जनरली तुम्हाला सीमवर बॉलिंग करावी लागते, ती आपल्या लोकांनी चांगली केली, म्हणजे रन्स दिल्या नाहीत पण विकेट नाही मिळाली। आणि जेव्हा 10-12 ओव्हर जुना होतो बॉल, त्याच्यावर तर लेकर म्हणजे जे कोटिंग असतं ते जातं, तेव्हा इथे थोडा चेंडू स्विंग व्हायला लागतो। आणि तेच एक्झॅक्टली नितीश रेड्डीच्या वेळेला तुम्ही बघाल, नितीश रेड्डीचं मला विचाराल तर बेन डकेटची विकेट हा बोनस होता त्याचा, म्हणजे चेंडू काही विकेट घ्यायच्या लायकीचा नव्हता। बेन डकेटचा पुल चुकला कारण त्याची लेंथ तो जज करायला चुकला म्हणून, त्यामुळे आपण कदाचित थोडंफार श्रेय देऊ नितीश रेड्डीला, पण ती बोनस होती। पण दुसरा झॅक क्रॉलीची विकेट मात्र खरंच चांगलं होतं। बॉल जो उसळला आणि ग्रोथचा टच करून गेला तो, पण लंच ते टी काहीही झालं नाही। इंग्लंडने रन्स पण केले नाही, आपण विकेट पण काढले। इतकं बोरिंग क्रिकेट म्हणतात ना असं झालं। टी नंतरच्या पहिल्याच चेंडूवर मला वाटतं ऑली पोपला जडेजाने घेतलं, आणि नंतर बुमराने दाखवून दिला आपला क्लास एकदा परत। हॅरी ब्रूक बॅकफुटर खेळताना तो ना चेंडू ठेवत नाही आणि तो ट्रॅक करून घेतो, तर बॅकफुटरच खेळायला गेला, त्याला अंदाज नाही आला आणि बोल्ड झाला। सो हे 4 विकेट्सचे 4 बॉल सोडले, तर इंग्लंडने मला वाटतं दिवसभरात फक्त 25 4 मारले, आणि अतिशय संथ आणि रटाळ खेळ। म्हणजे पूर्वी एकेकाळी ट्रॅडिशनली इंग्लिश क्रिकेट जे होतं ना, म्हणजे जेफ्री बॉयकॉट आणि क्रिस टॅवरेच्या जमान्यातलं, तशा प्रकारचं क्रिकेट आज इंग्लंड खेळलं आहे। मी तर म्हणतो की आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी बॅसबॉलचा जो त्यांचा गुरु आहे मॅकलम, त्याला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि आपल्या पारंपरिक MCC कोचिंग बुकप्रमाणे ते क्रिकेट खेळले। आता काय होईल उद्या हे महत्त्वाचं आहे। पहिला तास आणि पहिलं सत्र फार महत्त्वाचं आहे। भारताला इंग्लंडला 400च्या आत कंट्रोल करावं लागेल। इंग्लंडने 400 रन केला की दे विल बी इन ड्रायव्हिंग सीट। भारताला लवकरात लवकर उद्या विकेट घ्यावे लागतील। नवा चेंडू आहे, थोडासा नवीन ज्या सेकंड न्यू बॉल घेतला तर थोडीशी मुवमेंट बघायला मिळाली, त्याचा उद्या सकाळी फायदा कसा होतो बघायला पाहिजे। उद्या पण हवा अशीच असणार आहे, गरम असणार आहे, त्यामुळे उद्या सकाळचं सत्र भारताकरता जास्ती महत्त्वाचं आहे। इंग्लंडला त्यांनी जर का 300पर्यंत गुंडाळला तर भारत आपल्या बॅटिंगवर परत सामन्यात आपले पोझिशन निर्माण करू शकतो, पण तोपर्यंत आजचा खेळ रटाळ एवढं एकच वर्णन करता येईल। पण दॅट इज क्रिकेट। कधी तुम्हाला आतषबाजी बघायला मिळते, कधी असं पण क्रिकेट बघायला मिळतं, क्लासिक क्रिकेट म्हणून। पण आता ते बघायची सवय गेल्यामुळे कदाचित म्हणून मी कंटाळवाणा क्रिकेट झालं, पण उद्या कदाचित काहीतरी वेगळं घडेल। बघत राहा माझा चॅनल क्रिकेट कुझिन कारवा। माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण भेटत राहू। धन्यवाद।